जोरदार या ठिकाणी त्यांचे समवेत खऱ्या अर्थाने प्रणित सर खऱ्या अर्थाने सामना त्यांनीच मगाशी तडजोड करावी असं वाटलं. त्यांच्यामुळे कदाचित काहीतरी बिघडलं असं म्हणावं लागेल. काही हरकत नाही, जर तर आहे, परंतु जी आपली जमा आहे ती तुमच्या जवळच आहे, काही हरकत नाही असू दे. परंतु चढाईसाठी पुन्हा एकदा मर्याई बांधव संघाकडून पहिली चढाई रिक्त हस्ते मागे परततोय. त्याच प्रतिउत्तर खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी सगळ्यात मोलाचा जो योगदान असेल तो म्हणजे सचिन खेळे यांचा. त्यांनी स्टार्ट टू एंड सगळ्या प्रकारची भूमिका साकारून तो योगदान दिला आहे, त्याबद्दल त्यांचं खरंच खूप आभार. खऱ्या अर्थाने सर सचिन सरांबद्दल बोलतो. यशस्वी त्यांनी सन्मान केला. आपल्या या भाषेमधून आल्यापासून पाय धारेवर नाही, हा संघ असा लावायचा, तो संघ तसा लावायचा, बदल कुठे करायचा. 4 वेळा तर बदल केला असं तर नाही, सामने यशस्वीरित्या आले. खऱ्या अर्थाने वाटलं होतं ते गंमत जमत या ठिकाणी आता आपल्याला पाहायला. अंतिम सामन्यातला महासंग्राम, मातीतला रणसंग्राम या ठिकाणी सुरू झालाय. श्री एकता ग्रुप श्री 11 पेदारीच्या चषकावर नाव कोरण्यासाठी पंचकृषीतील दिग्गज 16 संघांनी सहभाग घेतला होता. प्रत्येक जण एक स्वप्न घेऊन या ठिकाणी या पेदारी नगरीमध्ये आलं होतं. मात्र त्यातील 14 संघ अंतिम सामन्यापासून, मुख्य स्वप्नापासून दूर राहिले. आता मात्र या स्वप्नाच्या एक पाऊल दूर असणारे हे 2 संघ, यातला कोणता संघ अजिंक्य ठरतोय आजच्या रात्रीतला आणि चषकावर, अंतिम चषकावर आपलं नाव करतोय हे काही वेळातच कळणार आहे. मात्र बक्षिसांची खैरात, बोनस साठी गौरव सरांकडून 100 रुपये आणि बोनस +1 प्रणित सरांकडून 200 रुपये. टीम साठी एक बक्षीस आलेले सर इथे ऑनलाईन अजूनपर्यंत युट्यूब लाईव्ह पाहत आहे. चौकीच्या पाड्याकडून या ठिकाणी एका खेळाडूकडून या ठिकाणी बक्षीस आलेले आहे. टीपने जर पहिला बोनस मारला तर त्याच्यासाठी 200 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. टीपसाठी ते पहिला बोनस 200 रुपयाचं पारितोषिक. खऱ्या अर्थाने चौकीच्या पाडा संघाचा आदित्य जोईकर म्हणजे काळी या नावाने त्याला ओळखतात, याच करून 200 रुपये त्यांनी सांगितला. जर बक्षिसाचा मान केलेला होता तर लगेच ऑनलाईन मला पाठवणार आहे, आपण दिपल्यानंतर द्यायचं. बघा ऑनलाईनचा फायदा काय आहे की घर बसल्या मॅचेस बघणारी घरूनच बक्षीस लावणं, जेणेकरून खेळाडूला प्रोत्साहन दिलं पाहिजे. मग ते कुठून कसे का होईना ऑनलाईन बक्षीस पाठवणारे लावणाऱ्यांना सुद्धा धन्यवाद देतोय. या ठिकाणी पुन्हा एकदा घेऊन जातोय मैदानावर, ज्या ठिकाणी अंतिम सामना सुरू आहे. मर्याई बांधन वर्सेस जहनवान मेडेखाल, या ठिकाणी 1-2 असा गुणफलक दिसतोय आणि या ठिकाणी चपळाई केली आणि रायडर सेफ झोन मध्ये. खरोखर संपूर्ण रात्रभर या दोन्ही संघांनी अप्रतिम असा खेळ केला. मात्र या ठिकाणी थोडासा बॅकफूट वर जाताना दिसतोय काहीसा, तो म्हणजे बांधन, मर्याई बांधना संघ. बचेंगे तो और भी लढेंगे हे सूत्र सुद्धा कबड्डी मध्ये लक्षात ठेवावं लागतं. कारण जर तुम्ही कोर्ट मध्ये आहात तरच तुमच्या त्या डावपेचांचा फायदा होणार आहे, अन्यथा बाहेर बसून ते डावपेच खिशातच मेंदूतच राहणार आहे. आणि म्हणून जास्तीत जास्त कोर्ट मध्ये मी कसा राहील, त्यासाठी मला काय करावं लागेल आणि काय नाही करावं लागणार हे इमिडिएटली डोक्यामध्ये ठरवून कृतीमध्ये आणावं लागतं. तरच आपण या पटलावरचे बादशाह होऊ शकतो. नक्कीच या ठिकाणी अंतिम सामन्यापर्यंत उपस्थित असणाऱ्या दर्दी कबड्डी मायबाप रसिकांना आणि महिला भगिनींना
आयोजक आणि आम्हा समालोचक टीमच्या वतीने मनस्वी मनापासून धन्यवाद देतोय. आणि या ठिकाणी नक्कीच आपण पाहतोय एक चुरशीचा सामना या ठिकाणी पाहायला मिळेल. ज्या ठिकाणी दिला जातो महिलांना मान, त्या ठिकाणी होतो साऱ्यांचा सन्मान, त्या ठिकाणी होतो साऱ्यांचा सन्मान. महिलांना सुद्धा मगाशी आयोजकांच्या वतीने चहा देण्यात आली. 2 दिवसापूर्वी झालेला मकर संक्रांतीचा सण आणि तेव्हापासून अक्षरशः निलेश सर आपली कबड्डी स्पर्धांची रांग लागली आणि महिला भगिनींच्या हळदी कुंकवाची रांग लागली. कोणी किती वाजता ठेवायचं, कधी ठेवायचं, काय आणायचं, हा एक जीवनाचा आणि अनेक आनंदाचा भाग बनलेला आहे. मात्र नक्कीच त्याबद्दल सुद्धा महिला भगिनींना धन्यवाद देतोय. कारण अखेर तुम्ही हळदी कुंकू करत असताना पुरुषांचं नाव मात्र ते गाजवताय, ही आपण विसरता पुरुषांनी कामा नाही दिले. खरंय सर, खरंय. सौभाग्याचं लेणं म्हणून म्हटलं जातं. खऱ्या अर्थाने हे सौभाग्याचं लेणं त्यांनी जपलेलं आहे. तर दीपसाठी सर आणखीन एक बक्षीस आलेलं आहे. तला ग्रुप मेरेका दीपसाठी फक्त 1 गुण जरी मारला तर त्याच्यासाठी 500 रुपये पारितोषिक आलेलं आहे. 1 गुण आणि 1 बोनस साठी 200. खऱ्या अर्थाने बक्षिसांची खैरात. गौरव सरांनी सांगितले तुम्ही किती पण बोनस मारा, 1 मारा, 10 मारा, नाही तर 15 मारा, प्रत्येक बोनस गुणा मागे 100 रुपये. तर त्यांच्या समवेत आमचे मित्र सुद्धा आहेत. प्रणित सरांनी सुद्धा सांगितलेलं आहे बोनस कस मारा. मी गौरवला कॉम्पिटिशन करतो, 200 रुपये ठेवलेले आहेत. खऱ्या अर्थाने तुम्हा दोघांचे आभार. आता काय आलं, दोघांत तिसरं आलेलं आहे म्हटलं. मगाशी 2 जण होतं, तिसऱ्याने बक्षीस लावलेलं आहे. परंतु आता कोणतरी मानकरी ठरणारच. खऱ्या अर्थाने आपण मगाशी म्हटलं होतं कोणाचं कोण भाग्य सांगू शकत नाही, कोणाचं नशीब कोणी सांगू शकत नाही, परंतु इथे आज आपण नशीब यांचं सांगू शकतो. आता चेहऱ्यावर स्मित हास्य बघा थोड्या वेळात महिलांच्या, कारण की आनंदाचं क्षण त्यांच्याकडे असणार आहे काही वेळात. तर चढाईसाठी बांधण संघाकडून जय. तर काय म्हटलं होतं, आनंद अश्रू बघा फक्त काय असते त्यांचे. जातानाच म्हटलं चेहरा बघा त्यांचा, प्रत्येकाचा चेहरा आठवणीमध्ये ठेवण्यासारखा असतो. उज्ज्वल महिलांना सुद्धा हे कर, कारण की खऱ्या अर्थाने गुलाब पुष्प देऊन त्यांना रात्रीचे 2:30 वाजले तरी त्यांचे स्वागत या ठिकाणी नक्कीच होत आहे. खऱ्या अर्थाने सर स्वागत कधी हो, स्वागताला वेळ मर्यादा नसते, परंतु ते होणं महत्वाचं असतं. मंडळाने ही जबाबदारी घेतली, खबरदारी घेतली, मंडळाचे सुद्धा आभार. तर गुणलेखाकर गुणांकडे जर पाहिलं 2-9-2 7 गुणाची आघाडी मेरेकर, बरोबर ना गुणलेखक? 7 गुणाची आघाडी. अंतिम फेरीतील अंतिम सामना आणि अंतिम निर्णायक या ठिकाणी सत्र सुरू होईल. 2-9 ज्या संघाने रात्रभर अप्रतिम खेळ केला होता तो मर्याई बांधण संघ कुठेतरी या ठिकाणी बॅकफुटवर जाताना दिसतोय. एक जबरदस्त प्लॅनिंग या ठिकाणी आपण जर्मन मेडिकल संघाकडून दिसतोय, कारण 2-9 फायनल मध्ये सुद्धा 7 गुणांचा फरक. अंतिम सामना सुरू आहे. जर खऱ्या अर्थाने पाहिलं माऊली नंतर समाधी नाही, तुकोबा नंतर वैकुंठ नाही, शिवरायानंतर छत्रपती नाही, गंधर्वानंतर गाणे नाही, माशानंतर पोहणे नाही, गरुडानंतर भरारी नाही, आणि तुमच्यासारखे या ठिकाणी सर्व रसिक प्रेक्षकांचे सहकार्य हे महत्वाचं कार्य नाही. खऱ्या अर्थाने रात्रीचे 2:30 वाजले तरी उदंड प्रतिसाद म्हणावा लागेल प्रेक्षकांचा. खऱ्या अर्थाने अंतिम सामन्याकडे, अंतिम टप्प्याकडे हा सामना जात असताना सामना रंगतदार होणार का? आता मात्र 100 गुणाचा. तर काय म्हटलं होतं
आपण सुद्धा अंदाज काढू शकतो, यांचं भविष्य काढू शकतो. दोन वेळा आपला लिंबू चुकला, काही हरकत नाही, त्याने लिंबू फिरवला होता, परंतु आता आपण लिंबू फिरवला आणि खऱ्या अर्थाने बक्षिसाचा दावेदार जयचं नाव लिहून ठेवा गुणलेखक. जे आता जेवढे मागशील तेवढे तुला भेटतील. यश यश. तर बैलगाडी क्षेत्रामध्ये पण खूप मोठं नाव आहे यशचं. यशला अखेर यश मिळाले. यश मिळालं खऱ्या अर्थाने. आपण पाहिलं जातो मुलांना पालकनं सोपी गोष्टी नाहीये. आज बैलजोड घरी उपाशी राहिलं तरी चालेल, मुख्या जनावरांवर प्रेम दया असावी. तर सामना संपायला शेवटची 5 मिनिटं. खऱ्या अर्थाने बाळाराम दगे यांच्या माध्यमातून सांगितलं गेलं होतं, पहिलेच सामने 7-5 मिनिटाचे ठेवायचे होते. खऱ्या अर्थाने यशस्वी. यशचं नाव घेतोय का, यश कमाल करतोय काय? खऱ्या अर्थाने यशचं नाव हे गुणकारक असणार का, की आयुर्वेदिक असणार आहे? खऱ्या अर्थाने आयुर्वेदिक म्हणावं लागेल. गरज होती ज्या खेळाडूला संघाच्या बाहेर काढायचंय त्याच खेळाडूकडे अचूक नियम केला त्यांनी, आणि देवाची सारख्या खेळाडूला संघाच्या बाहेर ठेवण्यामध्ये काही काळ यश आलेलं आहे, जिथपर्यंत तर पुन्हा एकदा यश. खऱ्या अर्थाने ही बापना सुवर्ण संधी. एक गुण मारा त्याला 500 रुपये, बोनस गुण मारा तुमचे हितचिंतन याचकडून 200. 700 रुपयाचा मान करी ठरण्याची हीच ती संधी, हीच ती वेळ. हा क्षण जो मिस करेल तो पुन्हा हा क्षण बघू शकत नाही. सामना संपायला शेवटची 4 मिनिटं. ते तुझ्याकडे अजूनपर्यंत संधी आहे. 700 रुपयाचा मान करी ठरणार का लालच बहुत बुरी चीज आहे. परंतु डोक्यावर बर्फ, जिभेवर साखर. खऱ्या अर्थाने देव म्हणतोय मला 700 नको. मला या ठिकाणचं 16 जानेवारी 17 जानेवारीचा 2026 मधलं या चषकावर कोरलेलं नाव पाहिजे. खऱ्या अर्थाने हे महत्वाचं ठरेल, की दीपची चढाई महत्वाची ठरेल. खऱ्या अर्थाने आता मात्र निर्णयाक चढाई असणार. संघाकडे 4 गुणाची आघाडी. संघात काही सेकंद, काही मिनिटं या ठिकाणी पंचांनी घोषित केलेले. शेवटच्या क्षणाला काही घडू शकतोय, काही 500 बोनस गुण 200 आणि गौरव सरांकडून 100 800. मगाशी चुकून 700 म्हटलं होतं आणि बोनस प्लस आमचे सर बसलेले आहेत. खऱ्या अर्थाने ही संधी पुन्हा समाधी नाही. खऱ्या अर्थाने या ठिकाणी संधी होती, संधीचं सोनं करायचं होतं. तर यश चढाईमध्ये गडी मारण्याचा प्रयत्न, हक्काच्या खेळाडूंना जगवण्याचा प्रयत्न. शेवटच्या क्षणाला यश अपयश ठरलेलं आहे. यश अपयश ठरतोय. देवांशी शतुरे रायगड जिल्हा संघाकडून प्रतिनिधित्व करणारा खऱ्या अर्थाने शरीरयष्टी पाहिली तर साजेशी, तर त्याच संघामधला विरेश मात्र छोटासा खेळाडू. हीच कला, यालाच म्हणतात कला. वडिलांनी सुद्धा त्याच्या डोळ्यामध्ये पाहिले मुलाच्या. काही हरकत नाही. सामना संपायला शेवटची 2 मिनिटं. चित्र बदललेलं दिसतोय. शेवटचा क्षण, शेवटची घटिका म्हटलं जातं. शुभमंगल सावधान, सावधान राहायला सांगतात. तसंच हा सावधानतेचा इशारा या ठिकाणी खऱ्या अर्थाने सावध आहे. मेडेकार संघ
त्यांच्यावरती वधान व्हावं लागेल. प्रोफेसर कधी न थांबणारे, खऱ्या अर्थाने शेवटपर्यंत दुःख देणारे, संदेश सर या ठिकाणी यायचंय. रुपेश पाटील यांचे बंधू, खऱ्या अर्थाने जोडी महत्वाची. जेवू आणि खाऊ एका ठिकाणी. आम्ही दोघे भाऊ भाऊ काही काळ चणे खाऊ. संदेश सर शोरमा खायची वेळ आहे, परंतु नंतर शोरमा घ्या आणि धावत इकडे या. अंतिम क्षण आलेलं आहे. संदेश सर तुम्ही जायला बसलेलात का? धन्यवाद, तुमचे सुद्धा आभार. काय संदेश सरांच्या चेहऱ्यावर स्मित हास्य. वा सुबोध, खऱ्या अर्थात त्यांचे आभार मानले का आपण? स्टॉल वाल्यांचे सुद्धा पुण्याचे आभार. रात्रीचा प्रहार, रात्री के यात्री. ऋतिकची काय भूमिका असणार? वा वा मेडेकार संघाच्या चेहऱ्यावर स्मित हास्य. खऱ्या अर्थाने जर पाहिलं तर 2026 अंतिम सामन्याचा कुमार मेडेकार 100 रुपये फक्त. म्हटलं होतं आम्ही लिंबू फिरवला गौरव सर, काय होईना 100 रुपयाचं मान